तापमान वाढीचा विचार करता आपल्याला प्रदूषणावर विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि याच विचाराने प्रेरित होऊन कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टने कचरा वर्गीकरण करण्याचे 2019 साली ठरवले। त्याप्रमाणे आम्ही ओला कचरा, सुका कचरा या ठिकाणी वर्गीकरण करतो आणि ओल्या कचऱ्यापासून खत बनवले जाते आणि सुका कचरा रिसायकलिंगसाठी बाहेर पडतो। 2 महिन्याला जवळजवळ 1000 किलो कचरा आम्ही रिसायकलिंगसाठी पाठवतो आणि 600 किलो ओला कचरा प्रक्रिया करून त्यापासून खत बनविले जाते। या प्रोजेक्टमध्ये आम्ही शाळेची मुले व कॉलेजची मुले यांना सहभागी करून घेतो, जेणेकरून लहान वयातच त्यांना प्रदूषणावर मात कशी करावी याचं प्रशिक्षण मिळेल आणि घरी जाऊन ते आपल्या आईवडिलांनाही यातून मार्गदर्शन करतील आणि पुढे जाऊन प्रदूषणावर मात करण्यासाठी या मुलांना कुठेतरी ही मुलं प्रवृत्त होतील असा कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे। इथे आपण बघू शकतो की कशा प्रकारे आपल्याकडे खत निर्मिती केली जाते। आमच्या या प्रकल्पाची मुंबई महानगरपालिका, एलवाड, कुर्ला यांच्याकडून दखल घेण्यात आली व खाजगी शाळांमध्ये आम्हाला प्रथम पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे। आपण पाहिलात की कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टने इथे सोलार प्लांट लावलेला आहे। जवळजवळ 300 किलोवॅट वीज निर्मिती या प्लांटमधनं होते। 30 ते 40% वीज बिलात कपात झालेली आहे। त्याचबरोबर दर तासाला 250 किलो कार्बन फूटप्रिंट्स, कार्बन उत्सर्जन मराठीमध्ये, हे कमी करण्यात कोहिनूरने हातभार लावलेला आहे। पर्यावरण, आज जागतिक पर्यावरण दिन आहे। मित्रांनो, मी आपणा सगळ्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारे सर्वांनी मनापासून सहभाग घेतला तर पुढे जाऊन प्रदूषण कमी करण्यात, प्रदूषणावर मात करण्यात आपण यशस्वी होऊ असं मला वाटतं। धन्यवाद। मी सुधीर साळसकर, कोहिनूर एज्युकेशन ट्रस्ट मेंटेनन्स मॅनेजर म्हणून आज तुमच्याबरोबर बोलत